ही बॉल मात्र निर्धाव आपल्याला पाहायला मिळतात. संजयजी भोईर यांना मात्र शांत ठेवण्याचं काम करतायत. गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती शुभम आहेत. 3 बॉलमध्ये 3 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. राईट अमोर द विकेट शुभम पुन्हा एकदा. चला यावेळचा बॉल पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडूचा खाली क्षेत्ररक्षक. विकेट मिळालेली आहे. संजय भोईर यांची विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना 3 बॉल डॉट आणि चौथ्या बॉलवरती मात्र विकेट मिळाली आहे. फलंदाज क्रमांक पहिला बाद होतोय J&G योद्धा या टीमचा. चला हा बॉल वाईट आणि अकाउंट ओपन झाला J&G योद्धा H&G योद्धा या टीमचं. गोलंदाज तयार. यावेळचा बॉल अगदी हलक्या हाताने ढकलून दिला. J&G म्हणजेच हर्षद आणि गंगेश. H&G हे थोडंसं कन्फ्युजन होते मला वारंवार. चला अगदी हलक्या हाताने मात्र डिक्लेअर रिझन मध्ये हा बॉल ढकलून दिला. एक सिंगल रन. यावेळेचा बॉल मात्र चेंडू हवेमध्ये. आणखीन एक मोठा धक्का लागलाय. महेश हाही फलंदाज बाद झाला आणि या ओव्हरमध्ये पूर्णपणे बॅकफुटवरती ढकलून दिलं वाघोबा टायगर्स या टीमने. H&G योद्धा या टीमच्या खेळाडूंना मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी ठरत आहे. शुभम खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. 2 धावा देत 2 विकेट्स त्यांनी मिळवलेले आहेत आपल्या ओव्हरमध्ये. खूप चांगली सुरुवात वाघोबा टायगर्स या टीमची पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय 2 वरती 2. चला गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज वाघोबा टायगर्स या टीमकडनं आपल्याला जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज सेफ आला. कैलास आहे. कैलास आलाय. कैलास आलाय गोलंदाजी मार्कवरती. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात अक्षय. एकही चेंडू आतापर्यंत फेस केलेला नाहीये अक्षय याने. यावेळचा बॉल मात्र व्हाईट बॉल. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल फक्त रन मिळेल. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 धावा धावफलकावरती थोडासा संकटामध्ये आहे H&G योद्धा हा संघ.
अक्षय स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा भरपूर वाईड हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. लांब लचक वाईड पाहायला मिळतोय. यष्टांपासून भरपूर दूरवरचा हा बॉल. 4 बॉलचा खेळ 4 रन आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. एका ओव्हरचा खेळ संपलाय. या ओव्हरमध्ये सुरुवात थोडीशी खराब कैलासांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. ओमकारने थोडंसं कानमंत्र जरूर दिलेला आहे ना. यावेळचा फटका जर पाहिला तर ऑन साईडला खेळायचा होता. सूर्या यांच्या हातामध्ये हा बॉल निघून चालला. सरळ डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 वाईड बॉल नंतर हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय यांच्या बॅटमध्ये रन्स येणं भरपूर महत्वाचं. नॉन स्ट्राईक वरती आपण फलंदाज पाहतोय. नोव्हेंबर टेनिस क्रिकेटचा एक परफेक्ट ऑलराऊंडर अमर वारंगी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळचा फटका मात्र चांगला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या डोक्यावरनं बॉल पाठवून दिलाय. चांगला फटका पाहायला मिळाला. अक्षय यांच्या बॅटमधनं फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉलला मात्र कन्वर्ट केलंय 6 या धावसंख्येमध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 10 रन स्कोर कार्ड वरती 10 धावा 2 गडी बाद. या फटक्यांची गरज आहे H&G योद्धा या टीमला. कारण की या टीमकडे एक फलंदाज जो आहे तो कमी आहे आजच्या मॅच मध्ये. विराट चव्हाण याची कमतरता भासेल का? विराट चव्हाण पोहोचलाय आता. तो तंबूमध्ये आहे, डगआउट मध्ये आहे. गोलंदाज तयार होते पुन्हा एकदा. गोलंदाजी मार्क वरती कैलास आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं अडचणीमध्ये जरूर असणार. 2 मध्ये 8 धावा त्यांनी खर्च केल्यात. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट लॉंग ऑन बाउंड लाईन क्लिअर करत असताना हा षटकार येतोय H&G योद्धा या टीमसाठी. टीमची धावसंख्या 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. पुढे सरसावत बॅटच्या अगदी मिडलला बॉल लागला आणि लॉंग ऑन बाउंड लाईन अगदी सहजरित्याने क्लिअर केली या बॉलने. टीमची धावसंख्या 16 धावा. थोडासा दडपणामध्ये कैलास आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 16 धावा धावफलकावरती 2 विकेट आतापर्यंत गेलेले. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अक्षय का बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी. 3 बॉल त्यांनी फेस केलेत. 12 धावा त्यांच्या बॅटमधनं आलेल्या आहेत. पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल डिक्लेअर रिझन मध्ये फक्त एक सिंगल रन आपल्याला जरूर पाहायला मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने मात्र टीमची धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये कैलासने धावा भरपूर खर्च केल्यात. सुरुवात वाईडने जरूर झाली होती. त्याच्यानंतर मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला आणि त्यानंतर जर पाहिले तर 2 मोठे प्रहार आपल्याला पाहायला मिळाले. फलंदाज आपण पाहतोय अक्षय यांच्या बॅटमधनं. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक. पिटूचं दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतं. पिटूच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी आता मात्र करावी लागेल. हे 2 बॉल भरपूर महत्वाचे असतील. हा वाईट बॉल आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. वाईट बॉल आहे हा. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शिरोन प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 6 आपल्याला पाहायला मिळतं. या 6 पर्वामध्ये नवीन चॅम्पियन आपल्याला मिळेल का? वाघोबा टायगर जो सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय, ज्यांनी मात्र 2 वेळा चॅम्पियनशिप पटकावलेली आहे. गतवर्षीचा संघ श्लोक 9123 रायडर्स अर्थातच अमोल पवार यांचा संघ डिफेंडिंग चॅम्पियन. यंदा या हंगामामध्ये थोडासा ढासळलाय, संघर्ष करतोय. शेवटचा 1 बॉल शिल्लक. 18 आतापर्यंत धावा धावफलकावरती लागल्यात. 2 विकेट आतापर्यंत गेलेत. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय कैलास. शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधला. लांबलचक षटक पाहायला मिळतंय. यावेळचा फटका पुन्हा एकदा. यावेळेस विजेच्या तारेला बॉल लागलाय. चेंडू हवेमध्ये आहे. कॅच पकडली परंतु फलंदाज बाद होणार नाहीये. या स्पर्धेचा नियम आणि या मैदानावरती ज्या ज्यावेळी स्पर्धा होतात त्यावेळेस हा नियम आम्ही आवर्जून सांगतो की जर विजेच्या तारेला बॉल लागून जर तुम्ही झेल पकडला तर फलंदाज नॉट आउट असणार. आणि आपल्याला तेच चित्र पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये विजेच्या तारेला बॉल लागला. शुभम यांच्या हातामध्ये हा बॉल गेला. 2 ओव्हरचा खेळ संपला. 1 सिंगल रन. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 19 धावा. 2 विकेट आतापर्यंत गेलेल्या आहेत. या ओव्हरमध्ये
चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली, तब्बल 17 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये जी मेहनत केली होती गोलंदाजाने त्या मेहनतीवरती पाणी फेरल्या गेल्या. 17 धावा धाफलकावरती आता चांगल्या स्थितीमध्ये H&G योद्धा संघ पाहायला मिळतोय. वीस धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला जरूर मिळतात. यावेळचा फटका ऑन साइडला पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा काय येईल, हुक केला या बॉलला जरूर पंच डिसिजन घेतील. इट्स अ मॅक्सिमम SPL षटकार पाहायला मिळतो अक्षय यांच्या बॅटमधनं. आता उन्हामध्ये बॅट अक्षयची तळपतीये. उष्णतेचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये या मैदानावरती पाहायला जरूर मिळतंय आणि ती उष्णता मात्र बॅटलाही लागते. बॅट जशी तापते मैदानाच्या आतमध्ये तशी षटकार चौकार येतात अक्षय यांच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या तब्बल 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 26 रन स्कोर कार्ड वरती. यावेळचा चेंडू मात्र हवेमध्ये होता. कॅच घेण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला जो क्षेत्ररक्षक होता त्याने चांगला प्रयत्न जरूर केले परंतु झेल घेता आलेला नाही. आता ब्रेक थ्रूची गरज आहे. पहिले 2 विकेट्स गेल्यानंतर पूर्णपणे वर्चस्व गाजवत असताना या मॅच मध्ये या इनिंग मध्ये H&G योद्धा संघ आता मैदानाच्या आतमध्ये अमर वारंगे प्रथमतःच पहिलाच बॉल फेस करेल. ओमकार मापरोळकर यांचा 27 धावा दाफलकावरती 2 विकेट आतापर्यंत गेलेत. अमर वारंगे नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर चांगला खेळ या खेळाडूने केलाय जरूर परंतु आता या खेळाडूला इथून चांगली कामगिरी करावी लागेल. टीमचा कॅप्टन आहे, टीमचा आयकॉन आहे आणि प्रत्येक वर्षी या SPL ची ट्रॉफी अमर वारंगे याच्या हातामध्ये आल्या. मग ती संघमालक असू दे मग तो कर्णधार असू दे, SPL ची ट्रॉफी अमर वारंगे याच्या हातामध्ये आलेलीच आहे. आणि या वर्षी पाहूयात फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, बॉलला थांबू शकत नाहीये. क्रॅकिंग चौकार पाहायला मिळतोय. अमर वारंगे यांच्या बॅटमधला पहिलाच बॉल फेस करत असताना लाजवाब चौकार पाहायला मिळतोय. ओमकार मापरोळकर यांच्यावरती हा चढलेला हा हल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार पाहायला मिळाला, त्याच्यानंतर सिंगल आणि अमर वारंगे पहिलाच बॉल फेस करत असताना चौकार. तब्बल 31 धावा दाफलकावरती या मॅच मध्ये H&G योद्धा संघ थोडंसं वर्चस्व गाजवत असताना पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटलं होतं की कमर मोडलेली या H&G योद्धा या टीमची शुभमने परंतु त्याच्यानंतर मात्र डावाला सावरलाय अक्षय आणि अमर वारंगे या दोन्ही फलंदाजाने. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. दाफलकावरती धावा 31. अमर वारंगे यांच्यासाठी ऑन साइडला हा बॉल आहे. जॅक मात्रे त्या ठिकाणी तैनात होते. व्हॉट अ कॅच, एक्सलेंट कॅच. काय झेल पकडलाय जॅक मात्रे. 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल दीपेशजी पाटील यांच्याकडनं. जॅक्स मात्रे यांना काय झेल पकडलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. आमची क्रिक लाईव्ह ची टेक्निकल टीम हे क्षणचित्र त्यांनी टेपलेले आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा आपण पाहतोय ओमकार मापरोळकर राईट अमोर द विकेट ऑन साइडला अमर वारंगे यांचा हा फटका त्या ठिकाणी. वाव व्हॉट अ कॅच. जॅक्स मात्रे आता जॅक्स मात्रे झोपताना 10 वेळा तरी हा झेल बघतील कारण की जॅक्स मात्रे उत्तम दर्जाचे क्षेत्ररक्षक आहेत. 30+ क्रिकेट टीम कडनं खेळत असताना ते पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 12 क्षेत्ररक्षण करतात एवढं तर आम्हाला माहिती आहे. जॅक्स मात्रे
एक खूप चांगले आयोजकही आहेत, खूप चांगले क्षेत्ररक्षकही आहेत. लाजवाब झेल पकडला गेला जॅक म्हात्रे यांच्या माध्यमातून. जॅक्स म्हात्रे काय झेल पकडला यार. आणि तीही विकेट अमर वारंगेची. अमर वारंगे म्हटल्यानंतर भरपूर डेंजरस फलंदाज ठरला असता. विराज चव्हाण आला, आणखीन एक टॅलेंटेड खेळाडू. गावदेवी 11 शिरोणे या टीमकडे खेळत असताना खूप चांगले कारनामे या विराज चव्हाणनेही केलेले आहेत. चला यावेळचा बॉल अगदी बॅकफुट वरती जाऊन ऑन साईडला खेळत 1 रन मिळेल. या एका रनने मात्र टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 32 या आकड्यावरती 32. 3 विकेट आतापर्यंत गमावलेत टीम H&G योद्धा या टीमने. शेवटचा 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. आमच्या समेत सचिन मुंडे या क्रिक लाईव्ह वाहिनीचे सर्व आमच्यासोबत जॉईन झालेत. शिरोण प्रीमियर लीगमध्ये त्यांनी उपस्थिती दाखवली. सचिन मुंडे यांची जास्त प्रमाणामध्ये आता आमची भेट होत नाही, कारण की क्रिक लाईव्ह ही चांगलं काम करते. संपूर्ण नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. आणि आम्ही मागेच उल्लेख केला क्रिक लाईव्ह यांचा की नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये क्रिक लाईव्हने का वर्चस्व गाजवलं. आता बेलापूर पट्ट्याचा कोपरा आणि दिवा पट्ट्याचा कोपरा इथपर्यंत आपला नवी मुंबई आहे. आणि दिव्याच्या मैदानावरती कोणता खेळाडू किती बॉलामध्ये अर्धशतक झळकवतो ते बेलापूरच्या प्रत्येक क्रिकेटच्या चाहत्यांना आपल्याला पाहायला मिळतं. तर का तर क्रिक लाईव्ह यांची इंस्टाग्रामवरती तुम्ही पेज पाहू शकता. इंस्टाग्रामवरती जास्त प्रमाणामध्ये व्हायरल होणाऱ्या रील्स प्रत्येक नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या आपल्याला पाहायला मिळतात, प्रत्येक खेळाडूच्या. मग ते कोणताही खेळाडू असतो. हॅलो, जो खेळाडू चांगला खेळ नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये करतो त्यांची रील आपल्याला क्रिक लाईव्ह यांच्या इंस्टाग्राम पेजवरती सातत्याने पाहायला मिळते. आणि आतापर्यंत या क्रिक लाईव्हला तुम्ही जर यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असाल आणि सबस्क्रायबर जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा या चॅनलला. आणि इंस्टाग्राम पेजवरती यांना फॉलो करा. तुम्हाला नवी मुंबई टेनिस क्रिकेटचे प्रत्येक अपडेट क्रिक लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळतील. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. शिरोणे प्रीमियर लीगचा थरार पाहायला मिळतोय. पर्व क्रमांक 6 मध्ये आपण पाहतोय सूर्य आलाय गोलंदाजी मार्कवरती. अंडरम क्रिकेटचा बेताज बादशाह. नवी मुंबई अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये खूप नाव कमवलंय या सूर्याने. आणि शिरोणे गाव या टीमकडनं 30+ क्रिकेट खेळत असताना खूप चांगली कामगिरी या सूर्याने सातत्याने केलेली आहे. त्याच्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय विराज चव्हाण. यावेळचा बॉल मात्र सोडून दिलाय ऑफ स्टंपच्या बाहेर. हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. शरीरापासून दूर थोडासा खाली ठेवण्याचा प्रयत्न आणि खाली ठेवण्यामध्ये यशस्वीही झालेले आहेत. वाघोबा टायगर्सचे समर्थक आपल्याला जरूर पाहायला मिळतील जास्त प्रमाणामध्ये. डॉक्टर राजेजी पाटील यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला यावेळचा बॉल राईट आर्म राऊंड विकेटने वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा वाईट +1 अशा 2 धाव मिळतील या बॉलवरती. सूर्याची ॲक्शन तुम्ही पाहू शकाल. अगदी मी तर म्हणेन एफर्ट जास्त प्रमाणामध्ये लावत नाही आहे. इंजरीज होण्याचे चान्सेस भरपूर कमी अशा बॉलिंग ॲक्शनमध्ये. आणि केदार जाधव यांची आठवण आम्हाला करून देणारी सूर्या यांची गोलंदाजी आम्हाला पाहायला मिळते. रियान पराग मेहबूब शेख आम्हाला कळवत आहेत त्यांच्यासारखी थोडीशी बॉलिंगची ॲक्शन आहे. यावेळचा बॉल हवेमध्ये आहे, मिस टाइम झालाय. मोठी विकेट आहे विराज चव्हाणची. आणि केतूने झेल ड्रॉप केला. विक्रांत भोईर केतूच्या हातातनं झेल ड्रॉप झालाय. चला केतू आणि केतू यांच्याशी आम्ही खऱ्या अर्थाने चर्चा करत होतो तेव्हा मी बाजूलाच होतो. केतू आम्हाला सांगत होता की आतापर्यंत माझ्याकडे एकही बॉल आलेला नाहीये. आणि आत्ता आला आणि त्याने काय केलं मैदानाच्या आतमध्ये तर झेल ड्रॉप केला. कोणाचा तर विराज चव्हाणचा. मागच्या मॅचमध्ये एकविरा बॉईज टीमने ही चुकी केली. आतिश वारंगीचा झेल ड्रॉप केला, त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळाले त्याच्या बॅटमध्ये रन्स. यावेळेचा बॉल मात्र पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. विराज यांचा 1 रन कंप्लीट झालेली आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. या सिंगल रनने आपण पाहू शकाल स्कोर कार्डवरती रन्स आतापर्यंत लागले 37. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत. हॅलो,
37 धावा धाव फलकावरती लागल्यात. 3 विकेट आतापर्यंत गमावलेत. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. गोलंदाज सूर्या पुन्हा एकदा तयार होते. समोर अक्षय ज्याच्या बॅटमधनं 21 धावसंख्या आतापर्यंत आलेले आहेत. यावेळेचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केले गेले. हा वाईट बॉल आहे. पंचांचा पुन्हा एकदा इशारा आमच्यापर्यंत आला. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये H&G योद्धा या टीमच्या अकाउंटमध्ये 1 धाव ऍड करा. 38 धावा धाव फलकावरती 38. 3 विकेट आतापर्यंत गमावले. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. शिरोने प्रीमियर लीग 2025 6व्या पर्वामध्ये आपण पाहतोय वाघोबा टायगर्स. चला यावेळचा बॉल पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. एलिव्हेशनची कमतरता पाहायला मिळते. चेंडूचा खाली क्षेत्ररक्षक अगदी सोपा झेल टिपला गेलाय आणि फलंदाज क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर सेट फलंदाज 10 मध्ये 21 या धावसंख्येचं योगदान देत असताना हा फलंदाज बाद झाला. खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करतायत जॅक्स म्हात्रे यांनी. खूप चांगला झेल पकडला. विक्रांत भोईर पहा केतू यांच्याकडनं झेल ड्रॉप झाला. त्याच्यानंतर मात्र सूर्याने त्यांना बोलवलं. त्यांना सांगितलं प्रेशर घेऊ नको, पुन्हा एकदा तुझ्याकडे ही संधी येऊ शकते. लॉंग ऑन म्हटल्यानंतर प्रत्येक टीम मधला एक चांगला क्षेत्ररक्षक असतो आणि केतूला ती जागा या टीम मध्ये मिळालेली आहे. लॉंग ऑन रिझनला तो तैनात आहे. जय पाटील यांच्या माध्यमातून खूप चांगली फलंदाजी आम्हाला पाहायला मिळाली. नुकताच ते विवाह बंधनात जोडलेले आहेत आणि त्यांना आम्ही भरपूर साऱ्या शुभेच्छा देतोय पुढच्या वाटचालीसाठी. जसं त्यांचा विवाह झाला आणि त्यांच्या बॅटमध्ये रन्स आलेले आहेत. चला पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. H&G योद्धा या टीम कडनं नवीन फलंदाज तारिक आलाय बॅटिंगसाठी. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. 38 धावा धाव फलकावरती. सूर्याने मोठा ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या टीमला. वाघोबा टायगर्स या शिरोने प्रीमियर लीग मधला यशस्वी संघ ज्याने 2 वेळा चॅम्पियनशिप पटकावलेली आहे. 2 ट्रॉफ्याज SPLच्या अजूनपर्यंत कोणत्याच टीमकडे नाहीयेत. तो कारनामा मात्र डॉक्टर राजेजी पाटील यांच्या संघाने केलेला आहे. वाघोबा टायगर्स दीपेश पाटील टीम मॅनेजर. खूप चांगला कार्य त्यांच्या माध्यमातून आम्हाला सातत्याने पाहायला मिळतं. H&G योद्धा खऱ्या अर्थाने हर्षद दादा आणि त्याचबरोबर गंगेश दादा यांचा हा संघ आम्हाला पाहायला मिळतो. 2 बॉलचा खेळ शिल्लक. चला यावेळचा बॉल मात्र लेग स्टेमच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्या रविचंद्रन अश्विन सारखा थोडासा मध्ये थांबला होता. चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 फलंदाज बाद जरूर झाला. चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 शेवटचा बॉल टाकत असताना असाच रविचंद्रन अश्विन थोडासा थांबला होता. एका बॉलमध्ये 6 रनची गरज असताना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. प्रसाद आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 39 धावा धाव फलकावरती. 5 विकेट आतापर्यंत गमावल्यात H&G योद्धा या टीमने. यावेळचा चेंडू हवेमध्ये आहे. सूर्या स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये स्वतः धावतोय. जज करेल का? झेल ड्रॉप झाला. 1 रन कंप्लीट झाली आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट झालेल्या आहेत. या 2 धावा भरपूर महत्वाच्या होत्या. 2 धावा मिळाल्यात टीम H&G योद्धा या टीमला. टीमची धावसंख्या 2 धावे बरोबर पुढे जात असताना 41 धावा धाव फलकावरती. 5 विकेट आतापर्यंत गेल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. सूर्याने आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. शेवटचा 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 41 धावा धाव फलकावरती. षटक मोठं जरूर वाटतंय परंतु 90 धावा खर्च केल्यात सूर्याने. वेळ भरपूर घेतात सूर्या. चला सूर्या काय ऍक्शन आहे यार. सूर्या तो खऱ्या अर्थाने प्रयत्न करतोय. जो अंडरम बॉल टाकतो ना तो तसा प्रयत्न करतोय तशा प्रकारची गोलंदाजी करण्याचा. यावेळचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साइडला खेळले गेलेत. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. थोडेसे फंबल जरूर झालेत. चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली. विक्रांत भोईर केतू यांच्या माध्यमातून.
आणि अशा रीतीने मात्र 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. माफ करा 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 43 झाले 43 आणि 5 विकेट आतापर्यंत गेलेत. सिंगलच रन आहे. आणि आम्ही इन्व्हाइट करू नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीमचे कॅप्टन. नेक्स्ट मॅच असणार आहे शिरोणे प्रतिष्ठान त्यांच्या विरोधामध्ये संघ खेळताना दिसेल 40+ शिरोणे. दोन्ही टीमचे कॅप्टन मेहबूब शेख आणि अतिश वारंगे दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला इन्व्हाइट करतोय. आपण टॉससाठी लगेचच यायचंय. आणि सिद्धू कुंभार आपण जिथे कुठे असाल आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी आपण संपर्क साधायचा आहे. सेफला आमंत्रित केले गेले. सेफ आलाय गोलंदाजीसाठी. पहिला बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय 43 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार होतोय राईट मोर विकेटने. सेफ चला ऑन साइडला खेळलेत. जॅक्स मात्र पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. फंबल झाले. जॅक 1 रन फक्त मिळेल. विराज यांच्याकडे आता मात्र स्ट्राईक आपल्याला पाहायला जरूर मिळेल कारण की इथून पुढे 4 बॉल शिल्लक आहेत आणि या 4 बॉलमधून जास्तीत जास्त बॉल जर विराजने फेस केले तर त्यांच्या मनगटामध्ये एवढी पॉवर आहे की ते 2 बॉल तरी बाउंड्रीच्या बाहेर पाठवतील. संघाची धावसंख्या 44 धावा धावफलकावरती लागल्यात. 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 4 बॉलचा खेळ अजूनही इथून शिल्लक असणार आहे. गोलंदाज सेफ आपल्याला पाहायला मिळतोय. विराज चव्हाण स्ट्राईक वरती आहे. विराज चव्हाणच्या बॅटमधून मोठे फटके आलेले नाही आहेत. त्यांना मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणार आहे. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळचा बॉल मात्र लेग स्टंपच्या बाहेर. हा वाईट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. या वाईट बॉलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या मात्र 45 धावा 45 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा 45 लागल्यात. इथून 2 मोठे फटके. टार्गेट सेफ आपल्याला जरूर पाहायला मिळेल HNG योद्धा या टीमसाठी. विराज चव्हाण आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉल त्यांनी आतापर्यंत फेस केले. 4 बॉलमध्ये फक्त 4 धावा त्यांच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. 45 वरती 6 सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते. याही वेळचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर. सेफ थोडासा मात्र संकटामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. लाईन लेंथने थोडासा भरकटला. सूर्या थोडासा कानमंत्र जरूर त्याला देईल. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 46 धावा.
46वा धावफलकावरती 6 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत HNG योद्धा या टीमचे. विराट चव्हाण, आशिष किरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे HNG योद्धा या टीमचा. पुढे सरसावत पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. गॅप मध्ये बॉल फरार झालाय, निघून गेलाय आणि चेंडू सीमारेषा पार. विराट चव्हाणच्या बॅटमधनं आलाय हा चौकार. लाजवाब फटका. पुढे सरसावत डीप एक्स्ट्रा कव्हरला हा फटका खेळला होता. 2 क्षेत्ररक्षक होते आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉलला पाठवून दिलं. सरळ सीमारेषा पार चौकार आणि 50 धावा कंप्लीट झाल्यात HNG योद्धा या टीमच्या. अर्धशतक कंप्लीट झालेलं आहे HNG योद्धा या टीमचं. 50 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला बॅट कदाचित चेंज करतायत. आपण पाहताय विराट चव्हाण. गोलंदाज सेफ पुन्हा एकदा तयार. राईट आर्म उडतं विकेटने. पुन्हा एकदा लेग स्टम्पच्या बाहेर. पुन्हा एकदा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 51 धावा धावफलकावरती. ऑफ स्टम्पच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. लेग स्टम्प आणि त्याचबरोबर जर बॉडीच्या जर तुम्ही लेंथला बॉल जर टाकला, ती लाईन लेंथ जर तुम्ही ठेवली तर कदाचित विराट चव्हाण प्रहार चांगले करू शकतो. 51 धावा धावफलकावरती लागल्यात. 6 विकेट आतापर्यंत गेलेत. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. चांगली धावसंख्या उभी केलेली आहे HNG योद्धा या टीमने. HNG योद्धा या टीमसाठी भरपूर महत्वाची मॅच असणार आहे ही. गोलंदाज CR राईट आर्म ओव्हर द विकेट. याही वेळचा बॉल मात्र हा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. जो आम्ही उल्लेख केला की तुम्हाला वाईड गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. यावेळचा बॉल पुन्हा एकदा मिस झाला. विराट चव्हाण यांच्या बॅटमध्ये रन्स येत नाहीयेत. भरपूर स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये विराट चव्हाण करतोय. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 51. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येणं भरपूर महत्वाचं. चला यावेळचा बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षक आहेत. फंबल झालेत. ओमकार मापरोळकर 1 रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथून मात्र सहजरित्याने कंप्लीट केलेल्या आहेत. आणि या 2 धावेबरोबर टीमची धावसंख्या टोटल पोहोचलेली आहे 53 या आकड्यावरती. आणि 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे वाघोबा टायगर्स या टीमला. आणि आम्ही इन्व्हाइट करू शिरोने प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन आणि शिरोने 40+ टीमचे कॅप्टन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतोय आम्ही की आपण टॉससाठी यायचं आहे. आता अर्धा तास ब्रेक घ्यायचा आहे का? असं पण 3च मॅचेस राहिले असतील. ठीक आहे, ब्रेक घेऊया. पण आपण टॉस तर करून घेऊया. त्यांना रणनीती आखता येईल. गेम प्लॅन त्यांना सेट करता येईल. चला 40+ शिरोने टीमचे कॅप्टन आपण लगेचच या. 40+ शिरोने टीमचे कॅप्टन अतिश वारंगे यांना आम्ही इन्व्हाइट करतोय. आपण टॉससाठी लगेचच यायचं आहे. जर आपला कर्णधार उपस्थित असेल या. चला. आणि मेहबूब शेख शिरोने प्रतिष्ठान. ही मॅच भरपूर महत्वाची आहे. एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. 40+ शिरोने टीमने टीम आई एकवीरा या टीमला पराभूत करून या स्पर्धेत बाहेर केलंय. आता पुन्हा एकदा शिरोने प्रतिष्ठान त्यांच्या समोर आहे. जर 40+ शिरोने संघ हा सामना जिंकतोय तर ते क्वालिफाय होतील. जर 40+ शिरोने संघ हा सामना जिंकतोय तर शिरोने प्रतिष्ठान या स्पर्धेमधनं त्यांचं अस्तित्व संपुष्टात येईल.
एक हार्ट ब्रेक तर त्यांनी केला. आई एकविरा बॉयज या टीमचं, आणि मी इन्व्हाइट करतो ये नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. ज्ञानेश्वरजी सुतार साहेबांना इन्व्हाइट करतो आम्ही नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. सिद्धू चला, शिरवणे प्रतिष्ठान त्यांच्या विरोधामध्ये 40+ शिरवणे. हलक्यात घेऊ नका. शिरवणे 40+ टीमला हलक्यात घेऊ नका. शिरवणे प्रतिष्ठान वर्सेस शिरवणे 40+, हा महामुकाबला, मोठा मुकाबला. या मॅच वरती भरपूर प्रेक्षकांची नजर आहेत, आणि आमचे मान्यवर ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टॉस करतील शिरवणे प्रतिष्ठान. हेड इज अ कॉल अँड इट्स अ हिट. टॉस जिंकला मेहबूब. निर्णय काय असणारा? आम्ही पहिले बॅटिंग करू. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. शिरोने प्रीमियर लीग ही स्पर्धा आणि ही मॅच भरपूर महत्त्वाची आहे. या मॅचमध्ये तुम्ही मागची मॅच पाहिलीच असेल. शिरोने 40+ टीमला तुम्ही कमी आखू शकत नाही आहे. खूप चांगला खेळ त्यांनी मागच्या मॅचमध्ये केलेला. एकंदरीत काय सांगाल या 40+ शिरोने टीमच्या विरुद्धमध्ये खेळत असताना कशा प्रकारे खेळ करावा लागेल या मॅचमध्ये? नक्कीच ते लेजंड खेळाडू आहेत सगळे. 40+ची जी टीम आहे ती चांगलीच आहे आणि सगळे अनुभवी प्लेयर आहेत, आणि आम्ही आमचा चांगला करण्याचा प्रयत्न करू. येस, थँक्यू सो मच. हे होते मेहबूब शेख, आणि आम्ही जातोय अतिशदादा यांच्याकडे. अतिशदादा, शिरोणे 40+ संघ ही एक वेगळी संकल्पना आम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळाली, जिथे एका कोणत्या गावामध्ये 40+च्या खेळाडूंनी सांगितलं की आम्ही आमचा वेगळा संघ स्थापित करू, आणि आम्ही या प्रीमियर लीगमध्ये आम्ही आमची टीम घेऊन या प्रीमियर लीगमध्ये खेळू. एकंदरीत या स्पर्धेमध्ये खेळण्याचा उद्देश काय होता? काय निर्णय घेतला 40+च्या सर्व खेळाडूंनी? काय असं प्रत्येक खेळाडू ज्या म्हणजे 40+चे त्यांना चान्स भेटतो टीममध्ये असं नाही आहे. त्याच्यामुळे आमच्या कॅप्टननी सांगितलं की आमची एक टीम स्वतः आम्ही तयार करणार 40+ची, आणि आम्ही खेळणार जे काय होईल ते. पण आमची पण टीम असं काही नाही का 40+ आम्ही खेळतो तर ज्यांचे वय झाले असं काही नाही आहे. आम्ही सर्व स्ट्रॉंग आहोत, चांगले खेळतो आहे. चांगला खेळ सर्वांच्या थ्रूने होतो आहे. बॅटिंगही चांगली होते, फिल्डिंग चांगली होते, पुन्हा आमची बॉलिंग साईड पण चांगली आहे. ट्राय करतो आम्ही जिंकण्याचा, आणि आताही ट्राय करू, आम्ही पूर्ण डिपेंड करू. मागच्या मॅचमध्ये, कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर तुम्ही पराभूत झाले होते एक मॅच. आजच्या दिवसामध्ये एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. तुम्ही कमीच धावा होत्या, त्या धावा तुम्ही डिफेंड करण्यामध्ये यशस्वी झालात. आई एकविरा संघाला तुम्ही पराभूत केलं. एकंदरीत कालची मॅच जी तुम्ही सोडलेली आहे, त्यानंतर आजच्या दिवसामध्ये ज्यावेळेस तुम्ही मॅच खेळण्यासाठी आलं त्यावेळेस एकंदरीत सर्व खेळाडूंमध्ये चर्चा काय झाली होती? का आपल्याला आपला बेस द्यायचा आहे, जिंको किंवा हारो काही फरक पडत पडत नाही आहे, आपल्याला चांगला क्रिकेट खेळायचा आहे, की असं ठरलेलं होतं की आपला क्रिकेट चांगलं खेळून जिंकायची जी आहे मॅच? कसं आहे, प्रत्येक खेळाडू जिंकण्यासाठीच उतरतो मैदानात, आणि आम्ही त्याच म्हणजे पद्धतीने आम्ही खेळतो की जिंकायचंच आहे. असं नाही की हारण्यासाठी कोणी खेळतो. प्रत्येक टीम चांगली असते, प्रत्येक टीममध्ये चांगले प्लेयर्स आहेत, ते त्या पद्धतीने त्यांचा प्ले दाखवतात की चांगलं खेळायचं आहे. आणि आमचेही प्लेयर तसेच आहेत की 40+चे प्रत्येक एफर्ट म्हणजे चांगलं त्यांचं दाखवतात की बॉलिंगमध्ये, बॅटिंगमध्ये, फिल्डिंगमध्ये सर्व पद्धतीने आम्ही चांगले खेळतो. कालची आमची मॅच लॉस झाली, आमचा आडलक होता. आज आम्ही ट्राय करू की दुसरी आमची जिंकण्याचा आणि क्वालिफाय करण्याचा. ओके, थँक्यू सो मच. हे होते शिरोने 40+ टीमचे कर्णधार अतिश वारंगे. टॉस जिंकलाय टीम मेहबूब शेख यांच्या टीमने, अर्थातच शिरोने प्रतिष्ठान या टीमने टॉस जिंकलाय, आणि प्रथमतः त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॉलिंगसाठी आमंत्रित केलं शिरोने 40+ टीमला. थँक्यू सो मच. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे जॉईन होतील याच गावाचा आवाज सिद्धू कुंभार. थँक्यू. तर 40+ शिरोणे या टीमचा मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नंदकुमार यायचे आपण. नंदकुमार ठरलेत प्लेअर ऑफ द मॅच. नंदकुमार सुतार यांना विनंती करतोय, नानांना विनंती करतोय पण या आपल्याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी देऊन पुरस्कृत केलं जाईल.
जा. ना 40 प्लसला आता त्याला झाला 2 वर्ष. ए रोहित जा जेवलास का? हा? गावात चाललास? हॅलो. आणि सामन्याला देखील सुरुवात झालेली आहे. पहिल्याच चेंडूवरती शुभम यांच्या बॅटमधून आलेला हा लांब लचक असा षटकार त्यांच्या बॅटमधून. आणि चालू असणारा सामना तुम्ही पाहत असाल. वाघोबा टायगर वर्सेस HG योद्धा या दोन्ही संघांमध्ये हा सामना चालू असणारा सामना. पहिल्या चेंडूवरती शुभम याच्या बॅटमधून आलेला हा लांब लचक असा षटकार. आणि दोन्ही संघाला जर चान्स असेल तर हा सामना जिंकेल. आणि कमबॅक करत असताना चेंडू लोअर पुलटस पद्धतीचा चेंडू होता, परंतु या चेंडूला पाहूया. आणि हा देखील चेंडू जाते सीमारेषा पार. षटकार शुभम याच्या बॅटमधून आणखी एक षटकार. आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 12. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिलं शतक, पॉवर प्लेचं शतक. पाहूया पुढचा चेंडू. गोलंदाज तयार. हा चेंडू मारलेला आहे, परंतु चेंडू जातोय 4 धावींसाठी. हा जातोय चौकार. शुभम यांची बॅट एकदम तडपलेली आहे. पाहूया कशा प्रकारे आपल्या संघासाठी ते बॅटिंग करतील. आपला रोहित जा ना तयार आहे बघ. आणि पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे कमबॅक करतील ते गोलंदाज. मारलेला चेंडू पुन्हा त्याच दिशेला चेंडू, परंतु फिल्डर तैनात. आणि हा चेंडू देखील जातोय सीमारेषा पार 4 धाव्यांसाठी. एक खराब क्षेत्ररक्षण. आणि धाव संख्या झाली आहे ती 20. शेवटचा चेंडू देखील शिल्लक असेल. शुभम यांच्या बॅटमधून 2 लांब लचकाचे षटकार आणि 2 चौकाराच्या साह्याने खेळतोय तो शुभम. आणि हे दोन्ही फलंदाज जे उतरले ते नॉट आउट केलतात. जवळजवळ 3 मॅच झाल्या. शुभम यांच्या बॅटमधून तब्बल 3 मॅच मध्ये 99 धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. शुभम एक खतरनाक फलंदाज. तुम्ही पाहत असाल ते स्ट्राईकवर असतील. शिरोने प्रीमियर लीग 2025. हा देखील मारलेला चेंडू. हा चेंडू देखील जातोय सीमारेषा पार. आणि संघाची धाव संख्या होती ती 24. जवळजवळ 3 मॅच झाले कालच्या दिवसापासून शुभमच्या बॅटमधून आलेले आहेत ते. 24-24. चोपन्न धावांचा पाठला करत असताना भिडे सर
नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं शतक फेकण्यासाठी आलेला अमर वारंगी. पहिला चेंडू डॉट टाकलेला आहे अमर वारंगे यांनी. एक अष्टपैलू खेळाडू नवी मुंबईचे. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे कमबॅक करतील ते. आणि हा चेंडू पंचांचा इशारा येतोय वाईट, खराब चेंडू. धाव संख्या झाली ती 25. चार धावींसाठी आज चेंडू. आणि शुभमचा देखील तुम्ही विचार केला तर त्याच्या बॅटमधून देखील 100 धावा क्रॉस झालेल्या आहेत. का त्याला शिरोनी प्रीमियर लीग 2025 मध्ये 17,000 पॉईंटमध्ये घेतलेला आहे. जवळजवळ वाघोबा टायगर संघाने सगळ्यात मागडा प्लेअर तो शुभम. आणखी एक टाकलेला चेंडू कमबॅक करत असताना अमर वारंगे देखील त्याच तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 29. मारलेला चेंडू एक टप्पा, दोन टप्पा, तीन टप्पा खात जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओमकार याच्या बॅटमधून आलेला हा चौकार. आणि धावसंख्येमध्ये वाढ होत असताना धावसंख्या झाली ती संघाची 33. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. पॉवर प्लेचं हे शतक अमर वारंगे गोलंदाज मार्फत. आणि एक झटका लागतोय वाघोबा संघाला. पहिला झटका बसतोय तो ओमकारच्या स्वरूपात. अमर वारंगे आणि नवीन फलंदाज बॅटिंगला जात असताना किरण. वाघोबा टायगर संघाकडून एक डावखुऱ्या हाताचे फलंदाज. आणि ही मॅच झाल्यानंतर देखील अर्ध्या तासाचा ब्रेक घेणार आहेत. सर्व प्लेयर दमलेले आहेत, अंपायर देखील दमलेले आहेत. नाणेफेकी देखील झालेली आहे. 40 यानंतरचा सामना आहे तो 40 प्लस संघ आणि शिरोने प्रतिष्ठान. 40 प्लस संघ एक खूपच सुंदर असा संघ त्यांनी तयार केलेला आहे. पहिलाच वर्ष त्यांचा असेल तो 40 प्लस संघाचा. पाहूया पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू असेल. अमर वारंगे स्ट्राईकवर असतील ते किरण. आणि घोषित क्षेत्रामध्ये आज चेंडू गेलेला 1 धाव आणि धाव संख्या झाली ती 34. 18 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल ती वाघोबा टायगर संघाला. पाहूया कशा प्रकारे कमबॅक करतील ते HNG ग्रुप योद्धा हा संघ. जो संघ हा सामना जिंकेल थेट क्वालिफाय होईल. कारण की दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेले आहेत आणि एक एक सामना हरलेले देखील आहेत.
आणि नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं शतक फेकण्यासाठी येतो तनिष, एक युवा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आहेत ते. आणि गोलंदाजी मार्कवर पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील. पहिल्याच चेंडूवरती षटकार खालेला आहे, तो लांब लचक असा षटकार शुभम यांच्या बॅटमधून आलेला हा एक षटकार. खूप सुंदर अशी त्यांची फलंदाजी तुम्ही पाहत असाल. तनिष यांना कमबॅक करावा लागेल. बॅक टू बॅक जर 2 षटकार मारले तर 2,000 रुपयाचं पारितोषिक. आणि घोषित क्षेत्रामध्ये हा चेंडू जर लगातार 3 षटकार मारले कोणत्याही फलंदाजाने तर वाघोबा टायगर संघ मालक यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक देखील देण्यात येईल. दोन्ही फलंदाजांना एक सुवर्ण संधी असेल. शुभम असतील ते क्रीजवरती. पाहूया पुढचा चेंडू. हेलिकॉप्टर पद्धतीचा चेंडू. चेंडू गेलाय. एक धाव देखील पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु दुसऱ्या धावेवर रोखलेला आहे ते. संघाची धावसंख्या झाली ती 42. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर तनिष पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला. त्यानंतर कमबॅक करत असताना तनिष, एक युवा खेळाडू, शिरवणे गावासाठी. आणि स्ट्राईकवर असतील ते किरण कुंभार. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतील ते किरण, वाघोबा टायगर संघाकडून खेळत असताना. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि हा चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि धावसंख्या झाली ती 43. शुभम वैयक्तिक 9 चेंडू आणि 9 चेंडू खेळत असताना 32 धावेवर खेळत आहेत ते शुभम. यांच्या बॅटमधून एक खूप अशा सुंदर अशा धावा आलेल्या आहेत. मारलेला चेंडू, चेंडू हवेमध्ये झेलची संधी असेल आणि झेल देखील सोडलेला सोप्पा झेल होता स्वतःच्या पावलो थ्रो मध्ये. आणि धाव संख्या झाली ती 44. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पाच चेंडू फेकत असताना 10 धावा त्यांनी खर्च केल्यात. गोलंदाज तनिष. शेवटचा चेंडू. मारलेला चेंडू, झेलची संधी, परंतु हा एक टप्पा खात जातो चेंडू सरळ. 6 षटकार षटकार.
आणि नवीन गोलंदाजीसाठी आणि नवीन गोलंदाज असतील ते संजय भोईर, एक अष्टपैलू खेळाडू 30+ ब संघाकडून खेळत असताना नेहमीच त्यांचं योगदान असतं. मारलेला चेंडू पाहूया. हा चेंडू जवळ सीमारेषा पार 6 धावेसाठी जातोय आणि इथं वाघोबा टायगर संघ देखील इन होतोय, क्वालिफाय होतोय संघ. आजच्या दिवसातला हा सामना, दुसरा सामना. जर तुम्ही पाहिलं असेल, VS ग्रुप हा संघ देखील क्वालिफाय झालेला आहे आणि